उमेशजी, आम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला गेलो होतो डॅवोसमध्ये, जिथे मुख्यमंत्र्यांनी आपण बघितलं असेल खूप यावर्षी घोषणा गेलो होता आता? यावर्षी आणि मागच्या वर्षी पण. अच्छा. तर त्याच्यात बऱ्याच घोषणा हो. झाल्या होत्या की इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत आणि लँड, बिल्डिंग, इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे तयार आहे आणि महाराष्ट्राने ते अट्रॅक्ट केलं होतं. पण कौशल्य रोजगार पण उपलब्ध पाहिजे जर ह्या इन्व्हेस्टमेंट्स चांगल्या रीतीने जर गेल्या पाहिजेत. तर मग काय केलं पाहिजे? तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही इंडस्ट्रीला लागणारं कौशल्य ते देण्याचा आपण प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ कॅब जेमिनाय म्हणून आमची एक नामांकित फ्रेंच कंपनी आहे. त्यांना जावा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे लोक लागतात. तर आम्ही 2000 युवकांना यावर्षी त्यामध्ये प्रशिक्षण देतो आहे. आणि ते प्रशिक्षण असं आहे की जे कंपनीला पहिल्या दिवशी मनुष्यबळ तयार असेल अशा रीतीने तयार करतो. म्हणजे एकदा आपण त्यांना ट्रेनिंग दिली, त्यांचं सर्टिफिकेशन झालं आणि प्लेसमेंट त्या कंपनीमध्ये त्यांचं होतं. असं आपण अनेक कंपन्यांबरोबर जोडून, भागीदारी करून त्यांचे शिक्षक किंवा त्यांनी प्रशिक्षित केलेले आमचे शिक्षक अशा माध्यमातून आपण ट्रेनिंग देतो आहे. म्हणजे इंडस्ट्रीला जे कौशल्य पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जो रोजगार पाहिजे त्याची मेळ घालून आपण त्यांना देतोय. खरं म्हणजे हे फार रॉकेट सायन्स नाही आहे, सगळ्याच संस्थांनी करायला पाहिजे, पण आपण त्यात अग्रेसिव्हली हे करतोय जेणेकरून समाजात एक एम्प्लॉयमेंट निर्माण व्हावी, रोजगार निर्माण व्हावा असं आपण करतोय. आणि त्यात CSRची जोड दिली आहे. म्हणजे उत्तम CSRचा उपयोग पण करून घेतोय जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मिळतंय.